नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेत शाळा प्रवेशोत्सव व पालकसभा उत्साहात संपन्न। पाहुयात आमचे प्रतिनिधी सालय्या कंबलवार यांचा सविस्तर रिपोर्ट। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागांतर्गत वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत इयत्ता 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले। कार्यक्रमानंतर पालक सभेचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका डांगेवार या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून श्री आत्रम व श्रीमती गोडबोले मॅडम उपस्थित होत्या। अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती डांगेवार यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासाबरोबरच विविध उपक्रमांची माहिती दिली। चालू शैक्षणिक वर्षात शाळेला उच्च स्तरावर नेण्याचा संकल्प व्यक्त करत मागील वर्षातील उणिवा दूर करून उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रतिज्ञा करण्यात आली। शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके, सौंदर्य प्रसाधने, बेडिंग साहित्य, शूज तसेच इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। तसेच एक पेड़ माँ के नाम या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका विद्या दहागावकर यांनी केले। यशस्वीतेसाठी श्वेता येगलो पवार, सुप्रिया आलम, यश पडालवार, सूरज येमुलवार, शिरीन येमुलवार व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। नमस्कार, राम राम महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मी सालय्या कंबलवार आपला स्वागत करतो। मित्रांनो, मी आज गडचिरोली जिल्हा अहिरे तालुका वांगेपल्ली या ठिकाणी आलेलो आहो। वांगेपल्ली येथील समाज कल्याण निवासी वसतिगृहामध्ये आज शाळा प्रवेश उत्सव समारंभ खूप सुंदर असे आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचा आपण पूर्णपणे प्रत्यक्षात बघूया। व्हिडिओ का फोटो पण काढ। पाडता येईल यावर आपण यावर्षी उपाययोजना करत आहोत आणि त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे मागच्या सत्रामध्ये आमचा 10वीचा रिझल्ट खूप ढासळला। का बरं ते सांगते, कारण विद्यार्थ्यांनी अक्षरशः मोबाईल म्हणजे 2-3 महिन्यांचा वापर म्हणजे इतके लपवून केलं की आम्हाला ते कुठेही माहिती नाही पडलं। ज्यावेळेस मला माहीत झालं तेव्हा परीक्षेला फक्त 15 दिवस राहिले होते। 15 दिवसामध्ये मी जवळपास 15 मोबाईल जप्त केले। 15 लोकांचे मोबाईल माझ्याजवळ जप्त होते। आत्ता दिले मी ते रिझल्ट लागल्यानंतर। तर 15 मुलांनी मोबाईल आणले। आता तुम्ही विचार करा की मोबाईलच्या वापरामुळे त्यांनी अभ्यासच केला नाही। जो विद्यार्थी आमचा 81 होता आमच्याकडून त्याच्यावर अपेक्षा होती की त्यांनी 91% मारायला पाहिजे होतं, पण त्यांनी मोबाईलचा इतका वापर केला त्या पोरांनी लपून की त्याचे 10% कमी झाले। तर कृपया तुम्हाला सूचना आहे, म्हणजे मी पालकांना बोलवून मोबाईल वापस केले तेव्हा पालकांचं एकच उत्तर होतं की मॅडम तुमचं नाव सांगून आणलं, पण तुमचं काम होतं की मला एक कॉल करणे की मॅडम खरंच तुम्ही मोबाईल मागवलं का। तर तसं झालं नाही। मला फक्त असं सांगितलं म्हणजे पालकांनी की नाही मॅडमने सांगितलंय मोबाईल आणायचा आहे शाळेत। तर कृपया कोणीही मुलांना मोबाईल देऊ नका। मोबाईलमुळे तुम्ही अनुभव घेतलाच असाल काय परिणाम होते। म्हणजे तुमचे मुलं अगदी जेवण खावण सोडून मोबाईल बघत राहतात। तुमचेच कशाला आमचे सुद्धा बघतात, म्हणून मला अनुभव आहे की नाही। तर ह्या सगळ्या गोष्टी याचा मोबाईलचा दुष्परिणाम आहे। त्यामुळे थोडंसं मोबाईल किंवा कुठली गोष्ट जेव्हा विद्यार्थी सांगतात ना की आम्ही तर मेसेजेस टाकू, तुम्हाला कुठल्या सूचना असेल तेव्हा मेसेज टाकू। जसं मोबाईल जरी मागवायचा असेल मला तरी मी सूचना म्हणून मेसेज टाकेन की सगळ्या विद्यार्थ्यांनी मोबाईल द्या। तर कृपया त्या थोड्या सूचनांकडे लक्ष ठेवा। कुठल्याही गोष्टी आम्ही मागत नाही,
तुम्ही म्हणाल की नाही, मग मुलं कधी कधी शाळेचं नाव सांगून पैसे सुद्धा मागतात. 2,000 रुपये आणले या मुलांनी. का बरं? तर नाही, टीचरनी मागितले. तर आम्हाला जर लागत असले तर आम्ही त्यांना सांगू किंवा आम्ही मेसेज टाकू की या कारणास्तव पैसे लागतात. पैसे फक्त कुठे लागतात? जेव्हा त्यांना ते परतही मिळतात, पण केव्हा लागतात? जेव्हा त्यांना बाहेर खेळायला जायचं असते. जसं गडचिरोली जायचं आहे किंवा कुठे आता त्यांना बाहेर, जसं मागच्या वेळेस औरंगाबाद वगैरे तिकडे गेले होते मुलं खेळायला, पुणेला गेले होते, तर त्यावेळेस आम्ही थोडंसं सांगतो की तुम्ही पैसे आणा, आणि जेव्हा ते आपले बिल पास होतात आम्ही त्यांना परत सुद्धा दिले. यावर्षीचे सगळे पैसे आपले परत झालेले आहे. मुलांना कोणत्याही मुलांचे पैसे आपल्याकडे नाही. आणि तुम्ही त्यांना खाण्यापिण्यासाठी जर पैसे देत असाल तर कृपया त्यांना न देता शाळेच्या अकाउंटला जमा करा, याच्यासाठी की नुसतं विद्यार्थी भरपूर इथून काही पण वस्तू घेतात आणि मग त्यांच्या तब्येती खराब होते. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. त्यानंतर शाळेमध्ये आता तेलुगू भाषिक लोक किती आहेत? तेलुगू भाषिक ज्यांचे मुलं तेलुगूच बोलतात, तेलुगू भाषिक. तर आम्हाला थोडंसं असं आहे की तुम्ही जर तेलुगू भाषिक आहात, भाषेचा काही प्रश्न नाही, प्रत्येकाची एक भाषा आहे. भाषेला आम्हाला काही असं, आता पावसाळा चालू आहे, बऱ्याचशा ह्या समस्या ह्या पावसाळ्यामध्येच येत असतात, तब्येतीच्या म्हणा किंवा मलेरिया जो आहे. आता आपल्याकडे मलेरियाची टीम येते, त्यावेळेस तपासणी होईल, म्हणून वारंवार पोरांना घरी नेऊ नका. इथून तुम्ही घरी नेता, मग परत ते मच्छर चावतात आणि मग तिथे काहीच नाही होत, आणि शाळेत आल्यावर 10 दिवसांनी मग त्याला समजते अरे ताप आलेला आहे. तर ह्या गोष्टी थोड्या चालतात. तुम्ही पण तुमच्या घरी काळजी घ्या. आजूबाजूचं पाणी, साचलेलं पाणी आहे, घाण पाणी आहे, ते साचू देऊ नका. सगळ्यांनी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी नक्कीच घेऊ. त्यानंतर आपल्याकडे खाज हा प्रकार थोडा मागच्या वर्षी जास्त होता, तरी जास्ती नव्हता, त्या वर्षी जास्ती होता. मागच्या वर्षी थोडा होताच म्हणा, पण आता कसं आहे ते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.